माझी मुलगी कमलजा आपल्या जनकोजींशी विवाह करून घ्याल का? काय सांगितलं राजाने? सांगितलं म्हणले नाही तानाजी मालुसरे तुमची लेख द्या. म्हणले माझी मुलगी कमलजा तुमची सून करून घ्याल का? नेताजी म्हणले धन्य राजे, असा राजा या मातीला लाभला. राजे तुम्ही राजे आणि आम्ही सरदार, तुम्ही तुमची लेख मला द्याल नाही. जसा इथला प्रत्येक मावळा लढलाय तसा इथला राजा सुद्धा लढलाय. आणि महाराजांनी स्वतःची मुलगी पालकरांना दिली. पहिल्यापासून स्वतःपासून सुरुवात करायची. पहिल्यांदा स्व द्यायचा आणि मग इथली माणसं मरायला तयार राजांसाठी झाली. जगाच्या पाठीवरती पहिला राजा ज्याला कळालं इथल्या सैनिकाला पोट असतं, एकमेव राजा आहे. महाराजांना कळालं इथल्या सैन्याला पोट असतं, इथल्या सैनिकांची पोटं भरली पाहिजेत, म्हणून महाराजांनी इथल्या सैनिकांचं पहिल्यांदा पोट भरलं. मग इथल्या सैनिकांचे पाठीचे कणे ताट झाले. मग इथली रयत लढायला चालू झाली. हे महाराजांनी पेरलेले विचार होते. अहो एक सरदार आला होता संकट घेऊन या स्वराज्यावरती, त्याचं नाव अफजल खान. काय नाव? किती सैनिक घेऊन आला? 40,000 घेऊन आला. किती घेऊन आला होता? त्यावेळी अफजल खान कुठल्या किल्ल्यावरती हो? कुठल्या किल्ल्यावरती आहे? अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? अफजल खान सोडा कुठल्या किल्ल्यावरती होता तो? महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगड. आपण लगेच म्हणतो प्रतापगड. नाही हो, आमची पोरं वाचत नाहीत. अफजल खान यायला निघाला त्यावेळी महाराज प्रतापगडावरती नाहीत, महाराज राजगडावरती आहेत. राजगडावरती काय करतात? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजतायत. सईबाई साहेब म्हणजे संभाजीराजांच्या मातोश्री. आणि अफजल खानाचं पत्र महाराजांच्या हातात आलं. तुम्हाला जिंदा या मुर्द्या बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितलंय. आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं. आपला संभाजी राजा म्हणतोय सईबाई साहेबांना, अगाई उठ, अफजल खान नावाचं संकट आलंय, अगाई उठ. सईबाई साहेब उठायला तयार नाहीत. देवाघरी गेला तर राजानं आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, आपल्या पोराला शेवटचं बघितलं. आणि आई विना पोरकं झालेलं आपलं पोरगं बघून राजा घोड्यावरती बसला आणि राजा प्रतापगडावरती गेला. का हो? संकट आलं अफजल खान नावाचं. या माणसानं स्वतःचा संसार नाही केला तर या राजानं स्वराज्याचा संसार केलाय. म्हणून ताईनं तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजा प्रतापगडावरती गेले आणि पत्र वाचलं. पत्रात दिलं होतं जिंदा या मुर्दा. महाराजांनी लगेच पत्र नाही पाठवलं, ये तुला कोरेगावच्या चौकात धावतो. प्रचंड संयम महाराजांनी त्यावेळी अनुभवला. आणि महाराजांनी पत्र पाठवलं. अफजल खान साहेबा. काय म्हणतात पत्रात महाराज? अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते. कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल. पाक हरभऱ्याच्या झाडावर चढवला ह्याला. तो म्हणला आ येतो. त्याला वाटलं महाराज भेले. आणि तो 40,000चं सैनिक घेऊन प्रतापगडाकडे यायला निघाला. त्यावेळी महाराजांकडे सैनिक आहे फक्त गडावरती 20,000. गनिमी कावा गोरीला युद्धतंत्र महाराजांचं इथं चालू झालं. महाराजांनी प्रतापगडावरच्या, तुमच्यापासून जवळ आहे गड, काय फार लांब नाहीये प्रतापगड, त्या प्रतापगडाच्या आजूबाजूच्या सगळ्या वाटा महाराजांनी बंद केल्या. एकच वाट चालू ठेवली. त्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट. रणतोंडी नावातच रणतोंडी. तोंड रडतच जातंय तिथनं, एवढी भयानक वाट. आलं 40,000चं सैनिक घेऊन प्रतापगडाच्या दिशेने यायला लागलं. महाराजांनी दुसरा डाव टाकला. अफजल खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. का मारला? मोहिमेमध्ये एखाद्या सरदाराचा हत्ती मरावा म्हणजे मोहीम निकामी व्हावी याचा संकेत तिथं दिला जातो. आणि शेवटी घैवरल्या मनानं अफजल खान प्रतापगडापाशी आला आणि त्याचं 40,000चं सैनिक रणतोंडीच्या घाटातनं वरती गेलं. 20,000 सैनिक रडून रडून तिथंच मेलं आणि 20,000 सैनिकच गडावरती आलं. महाराजांकडे किती सैनिक आहेत? अफजल खानाकडे किती उरला आता? पोरांचं गणित चांगलं आहे बरं का सर तुमच्या गावच्या. आणि शेवटी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला शाम्याना उभारला. का उभारला शाम्याना? प्रतापगडावरती 245 खोल्या आहेत. बकरीमध्ये नोंद आहे. आमच्या सगळ्या मिटिंगा ग्रामपंचायतीच्या खोलीच होत्या. का बांधला शाम्याना? म्हणजे म्हणले असते या संध्याकाळी 7:30 वाजता बसून मिटो काय असेल ते. नाही हो, शाम्याना बांधला. इतका भक्कम बांधला की शाम्यानाला आतनं हिरे माणिक मोती लावलंय. का लावलंय? जसा अफजल खान आत आला, त्या शाम्यानाच्या आत येऊन बसला, त्यानं आजूबाजूचा प्रदेश बघितला, विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण त्याचं केलं. आणि महाराजांनी आपले पाक कलाकार बोलवले. त्याला सांगितलं
याच्या जेवणातली मात्रा कमी करा आम्ल पदार्थाची. का? आम्ल पदार्थ खाल्ला की राग वाढतो माणसाचा आणि हा प्रचंड तापत आहे. याच्या जेवणातली आम्ल पदार्थाची मात्रा कमी करा. अफजल खानाच्या जेवणातली आम्ल पदार्थाची मात्रा कमी करण्यात आली, त्याचा राग कंट्रोलमध्ये आणला. हे महाराजांचं दुसरं तंत्र. आणि आपला सह्याद्रीचा शुभ अफजल खानाच्या भेटीला निघाला. आज ते कदम सह्याद्रीच्या शिवाजी राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. बायको मरून फक्त 10 दिवस झालेत. एक क्षण सुद्धा महाराजांचा विचलित झालेला तुम्हाला बघायला मिळत नाही. जगणं आणि आयुष्याचं मरण फक्त रयतेसाठी. तुम्हाला माहिती आहे, महाराजांची एक पत्नी होती, तिचं एक वाक्य आहे, बखरीमध्ये नोंद आहे की मी माझ्या नवऱ्याचे पाय फक्त आयुष्यात 2दा बघितलेत. पहिल्यांदा ते म्हणजे महाराजांसोबत लग्नात उभारल्यावरती आणि दुसऱ्यांदा महाराजांचं निधन झाल्यावरती. याच्यामध्ये मी माझ्या महाराजांना बघितलंच नाही. का हो? आयुष्याचा क्षण या माणसानं रयतेसाठी समाजासाठी दिलाय. म्हणून हा राजा तुमच्या आणि माझ्या घरामध्ये आज फोटोमध्ये पुजला जातो. आणि राजे निघाले, एक एक पायरी चढून खाली आले. तुम्हाला माहिती आहे, म्हणले असते राजे बाजीप्रभूंना, बाजी काका तुम्ही जावा, पुढच्या जिल्हा परिषद एकटाच तुमचं पण बघतो. नाही, स्वतः गेले. का? संकट समोरून आले, चालत आले, स्वतः गाडायचं आहे. राजे निघाले, एक एक पायरी चढून राजे खाली आले. पण महाराजांनी वेळ निवडली दुपारची 12. का हो 12? संध्याकाळी 7:30 का नाही, 12च का? का तर अफजल खानाची छावणी खाली आहे आणि महाराज वरती आहेत आणि 12 वाजता ताईनो सूर्य डोक्यावरती असतो. मग याचा उपयोग काय? सूर्य डोक्यावरती असतो याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी वरून खाली बघायचं म्हटलं तर अफजल खान खाली छावणी काय काय करतोय महाराजांना सगळं वरती स्पष्ट दिसतंय. पण अफजल खानानं खालून वरती महाराज काय करतात बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण सरळ त्याच्या डोळ्यात जातात, त्याला वरचं काही दिसत नाही. एवढं बारीक प्लॅनिंग केली महाराजांनी. महाराजांनी दुसरी पायरी उतरली आणि महाराजांची भेट एका सरदाराशी झाली. त्याचं नाव जिवा. राजांचा जीव ज्याच्यावरती तो जिवा महाला, न्हावी समाजाचा. जिवा महालाच का सोबत घेतला? याचं पहिलं कारण इतिहासात सांगितलं जातं. जिवा महाला म्हणजे उत्कृष्ट दांडपट्ट्या चालवतो. त्या अफजल खानाकडे सय्यद बंडा नावाचा उत्कृष्ट दांडपट्टा चालक आहे. त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जिवा महाला. आणि आणखीन एक कारण, जिवा महालांचं सगळं आयुष्य आपल्या साताऱ्यामध्ये गेलं. जिवा महालांचं सगळं आयुष्य प्रतापगडाच्या पायथ्याशी गेलं. शेजारच्या घरात काय चालतंय, शेजारच्या घरात काय शिस्त ही शेजाऱ्यालाच माहिती असते. म्हणून महाराजांनी सोबत घेतलाय जिवा महाला. पण महाराजांच्या लक्षात आलं की जिवा न्हावी समाजाचा आहे. राजे म्हणाले, जिवा तू न्हावी समाजाचा आहेस? होय राजे. मग जिवा तुझ्याकडे कात्री आहे का रे? जिवाला प्रश्न पडला. अफजल खान मारायला चालले, तलवार बिलवार ठेवली असेल की कात्री कशाला पाहिजे? हाय कात्री, हाय बाहेर काढ. जिवा कात्री बाहेर काढ. जिवा माझी दाढी बारीक कर, माझी दाढी बारीक कर, इतकी बारीक कर. त्या अफजल खानानं हातात धरायची म्हणली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. एवढं बारीक प्लॅनिंग केले. का हो? दाढी ओढली तर संवेदना जाग्या होतात. हे महाराजांचं तंत्र होतं. आणि महाराज निघाले, सोबत जिवा महालाला घेतलं. अंगामध्ये महाराजांनी अंगरक्षक घातलं, डोक्यावरती जिरटोप घातला. अनेक सरदार महाराजांपाशी आला. हातातलं ते अमलपत्र काढलं आणि आत एक हत्यार होतं. आजपर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासात कुठल्याच लढाईमध्ये त्या हत्याराचा उपयोग केला नव्हता. त्या हत्याराचं नाव मराठी वाघांचं नख, वाघनख. महाराजांनी वाघनख हातात घातलं आणि महाराज खाली आले. दुसरा सरदार भेटला. त्या सरदाराचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. अफजल खानाच्या वजनाचा होता. ह्याचं निवड कशी झाली स्वराज्यात? संभाजी कावजी राजे एकदा जत्रेतून असे जात होते आणि समोरून एक हत्तीचं रानरेडीचं ताकदीचं पोरग चालत येत होतं. महाराजांनी त्या पोरला बघितलं. राजा म्हणाले, यसाची हे पोरग मला माझ्या स्वराज्यात हवाय. त्या पोरला धरलं, राजांच्या समोरून उभा करण्यात आलं आणि राजाने विचारलं, हत्तीच्या रानरेडीच्या ताकदीचं पोरग. राजाने विचारलं, काय करतोस रे तू? तस ते पोरग म्हणलं, काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजे म्हणाले, संभाजी माझ्यासाठी काम करशील का? रयतेसाठी काम करशील का? तस ते पोरग म्हटलं, काय करावं लागेल जी? तस ते म्हणालं, काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवं आले की कापायचं, एवढंच काम केलं. त्या पोराचं नाव संभाजी कावजी. का सोबत घेतलाय? ह्यो अफजल खानाच्या वजनाचा आहे. साहेब कुस्तीत पैलवान उतरायचं म्हटल्यावर एका वजनी गटातलं पाहिजे. ती कुस्ती रंगत नाही म्हणून सोबत घेतलाय संभाजी कावजी. निघाले राजे अफजल खानाच्या भेटीला. 5.5 फुटाचे आपले शिवाजी राजे आणि तो
अफजल खान 8.5 फुटाचा शामण्याच्या राजे आत आले आणि अफजल खान भाऊ फैलावून उभा होता आणि म्हणून राहिला, ओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ. आणि आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले. अर्जुन रथावरती बसल्यावरती सगळे कौरव बघितल्यावरती भावना विवश झाला होता. पण इथं महाराज कुठेही भावना विवश झालेले तुम्हाला बघायला मिळत नाही. पराकोटीचा संयम महाराजांनी त्यावेळी दाखवला. जवळ गेले आणि अफजल खानानं महाराजांना आलिंगन दिलं. मराठ्यांचा एक नियम आहे, मराठे कधीच समोरून वार करत नाहीत, मराठे कधीच दगा करत नाहीत, मराठे कधीच पाठीमागून वार करत नाहीत. पण यदा कदाचित जर पाठीमागून वार झाला तर त्याची कबर याच मातीत खोदल्याशिवाय राहत नाहीत. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि मराठ्यांचा दुसरा नियम आहे, आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही. आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही. पण यदा कदाचित आमच्या जर वाट्याला कोणी आलं तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि झालं, अफजल खानानं महाराजांना मिठी मारली आणि पहिल्यांदा आलिंगन दिलं. अफजल खानानं महाराजांना दुसऱ्यांदा आलिंगन दिलं आणि दगा केला. अफजल खानानं कट्यार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला, पण अंगात घातला चिलकत. महाराजांना दगाची जाणीव झाली. महाराजांनी हातातली वागण्याची बाहेर काढली, खुपसली पोटात, आत 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 गेली, आतडी घेऊन बाहेर आले. अफजल खान म्हणाला, या अल्लाह. असं म्हटल्याबरोबर अफजल खानाचा सरदार सय्यद बंडा आत आला. सय्यद बंड्यानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा महाराजांवरती वार करणार. तोपर्यंत राजांचा जिवा तो आत आला. जिवानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा जिवा मलानी खाली पडला आणि इतिहास फुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. फाडला. राजे बाहेर आले. कृष्णाजी भास्करनं वार केला. महाराजांनी कृष्णाजी भास्करला खाली पडला आणि महाराज बाहेर आल्यावरती महाराजांनी सरदार मोजायला चालू केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14वा कुठं आहे? 14वा होता संभाजी कावजी. ह्यो मागं अफजल खानाचा मुंडकं हातात घेऊन उभारला होता. राजे म्हणाले, संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात? संभाजी म्हणले, राज तुम्ही वागण्या का कोपसला? म्हणलं बेनं मरते का नाही कुणाष्ट आणलो का आपण म्हणला येताना. राजे म्हणाले, संभाजी आम्ही आमच्या वाघनख्याला अगोदरच जहरी विष लावलं होतं. आज ना उद्या अफजल खान मरणारच होता. धाडस कशासाठी केलात? उद्या जर तुमच्या जीवावरती बेतला असतं तर तुमच्या आई वडिलांनी आम्ही काय जबाब दिला असता? काय सांगितलं हो? प्रत्येक सरदार, प्रत्येक जात आणि प्रत्येक समाजाने या स्वराज्यावरती उपकार केलेत. कधीतरी न्हावी समाजाच्या, जीवामालांच्या समाजाच्या केस कापायला जातो तर त्या दुकानाच्या कोपऱ्यात कधीतरी बघायचं तुम्हाला छत्रपती शिवरायांचा फोटो बघायला मिळतो. का हो? ती जात अजून सांगते, होय आम्ही महाराजांच्या वंशातले आहोत. प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्म जात महाराजांना स्वतःचा माणूस मानते. का? जगणं तसं आहे हो. आणि महाराज बाहेर आले, आजूबाजूचा प्रदेश निहाळला. आता म्हणले नाहीत महाराज, कधी प्रश्न पडतो का तुम्हाला इतिहासामध्ये? आता पडतो का नाही कोणास ठाऊक. कधी पडला पाहिजे प्रश्न लोकांना पडले पाहिजेत. बघा की ताईनो, नोव्हेंबरमध्ये अफजल खान मारला, डिसेंबरमध्ये 1 डिसेंबरला महाराज पन्हाळ्यावरती. महाराज म्हणले असते तानाजी मालुसरे यांना, आत्ता अफजल खान मारला, एवढं टेन्शन आले, जवळच महाबळेश्वर आहे, 2 दिवसाची ट्रिप करून येऊ तेवढीच. म्हणजे आमची पोरं म्हणतात की साहेब, मग मी म्हणला लई टेन्शन आले, 10वीचा पेपर दिलाय, मामाच्या गावाला जातो, बेनो कॉप्या करून पास झाला असते, ते काही सांगत नाही. महाराज बाहेर आले आणि महाराज घोड्यावरती बसले. महाराजांचे सगळे सैनिक घोड्यावरती बसलं. कोणीतरी म्हणालं हर 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 महादेव, कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आणि राजा निघाला सातारा प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे, कर्नाटक प्रांतामार्गे. 1 डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती पोहोचले आणि 1 डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा झेंडा फडकवला. ताईंनो, महाराजांच्या झेंड्याचा कलर कोणता हो? आवाज आला पाहिजे. कुठला कलर? भगवा. आपण अष्टगंध लावतो, त्याचा कलर कोणता? भगवा. महाराजांना आपण चंद्रकोर लावतो, त्याचा कलर कोणता? आपण म्हणतो आमचं रक्त भगवा आहे, महाराजांचं रक्त भगवा आहे. भगवा म्हणजे काय हो? काय म्हणतो आपण? आमचा भगवा आहे म्हणतो, अभिमान वाटतो आपल्याला. भगवा म्हणजे काय?
कधी विचार केला भगवा म्हणजे काय? भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. हा भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा सोबत घेतलाय. आणि डिसेंबरमध्ये महाराज कोल्हापूरवरती पन्हाळ्यावरती गेले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी जोहर नावाचा सरदार त्यानं पन्हाळ्याला वेढा टाकला. बेण्याच्या नावातच जहर होतं, सिद्धी जोहर. तुम्हाला माहिती आहे जगातलं पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही कोरोनात नाही अनुभवलं. जगातलं पहिलं लॉकडाऊन 350 वर्षापूर्वी पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलंय. 9 महिने राजेगडावरती कैद आहेत. का? जोहर नावाचा कोरोना खाली फिरत होता. महाराज गडावरनं खाली आले नाहीत. पण महाराजांनी त्याच पन्हाळ्याच्या खाली नेबापूर नावाचं गाव आहे, त्या गावातल्या एका माणसाला, मावळ्याला स्वतःच्या भेटीला बोलावलं आणि भर्ज नाईक गुप्त वाटेने त्याला घेऊन किल्ल्यावरती आले. त्या मावळ्याचं नाव शिवा, राजांचा शिवा. शिवा नावातच शिवा. मिशीची स्टाईल राजांसारखी, केसाची स्टाईल राजांसारखी, पोशाख राजांसारखा, चालणार राजांसारखा, बोलणार राजांसारखा, डोक्यात एकच विचार. आमच्या अविनाश दादांचा होता तसा, जगायचं असेल तर शिवाजी राजासारखं जगायचं, नाही जगायचं ना, डोक्यात एकच विचार. हा शिवा. आज आमची पोरं फक्त दाढी वाढवतात, पण शिवाकाशीत फक्त दाढी वाढवत नव्हता, शिवाजी राजांसारखा विचार सुद्धा वाढवत होता. आज आमचे पोरं विचार वाढवत नाहीत, फक्त दाढी वाढवतात. माझं कायम सांगणं असतं की दाढी वाढवलं म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. दाढी वाढवलं म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. कपाळाला अष्टगंध लावून चंद्रकोर काढून मिशीला पिळ दिला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. नावापुढे राजे लावले म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्यासाठी आयुष्यातला 50 वर्षातला 35 वर्षाचा काळ घोड्यावरती बसून काढावा लागतो. त्यावेळी शिवाजी महाराज समजतात. आणि तो शिवा आला भेटीला आणि पन्हाळ्यावरती महाराजांची भेट झाली. आणि राजाने शिवाला विचारलं, शिवा, हे शिवा, आम्ही ऐकून आहे तू आमच्यासारखा दिसतोस. मग शिवा, आम्हाला बघायचं तू माझ्यासारखा कसा दिसतोस. शिवा म्हणला, राज अलुकीची. शिवा आत गेला. शिवानं राजांसारखी कपडे घातले आणि मिशीला पिळ देतच बाहेर आला. राजांना म्हणाला, राज दिसतो का नाही मी तुमच्यासारखा? राजा म्हणले, शिवा बहुत खूप, तू आमच्या सारखाच दिसतोस की रे. तसा शिवा म्हणला, म्हणजे राज त्या सिद्धी जोहरला बी मी ओळखायचं नाही. राज इडा द्या की राज. राज जातो की त्या सिद्धीला, मारतो की त्या सिद्धीला, त्याला काय माहिती शिवाजी महाराज कसे दिसतात. आपण एकसारखं दिसतोय की. राजा जातो की जगाच्या पाठीवरती पहिला काळ आहे. तसा तानाजी मालुसरे म्हणाला, ए शिवा सरमाग, यंदा मी जाणार राज. तसा बाजी काका म्हणला, अय ताना तू थांब, यंदा त्याला मी गाडणार. तसा शिवा म्हणला, अरे गप्पा रे, माझ्या घरात आलाय, मीच गाडणार. त्याचं ते ऐकलं. जगाच्या पाठीवरती पहिला काळ असा होऊन गेला की जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतेत. एकमेव काळ तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा शिवकाळ. शिवा म्हणाला, जातो. राजे म्हणाले, नाही शिवा थांब. शिवा म्हणला, नाही राज, राज म्या जाणार राज. आणि शिवा म्हणला, राजे 2 पालख्या तयार करायच्या. एका पालखीमध्ये खुद्द तुम्ही बसा आणि दुसऱ्या पालखीमध्ये मी तुमचं वेश घेऊन बसतो आणि सिद्धी जोहरच्या भेटीला जातो. आणि सिद्धी जोहरला फरमान पाठवलं की सायंकाळी शिवाजी राजे तुझ्या भेटीला येत आहेत. पण हे सांगितलं जात नाही की भर्ज नायकांनी सांगितलं होतं की चुकूनही दोन्ही पालख्या एकमेकांच्या समोर आणायच्या नाहीत. का? राजे शूर आहेत, पराक्रमी आहेत, पण राजे तेवढेच हळवे आहेत. मोहिमेमध्ये शिवाला जर जाताना बघितलं तर राजांचा डोळ्याचा बांध फुटेल आणि राजे शिवाला एकटं जाऊन देणार नाहीत. चुकूनही दोन्ही पालख्या एकमेकांच्या समोर आणायचं नाही. आणि महाराजांनी शिवाला मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू आले आणि ते अश्रू शिवाच्या पाठीवरती पडले. आतापर्यंत कुठल्या मावळ्याला अशी कौतुकाची थाप मिळाली नव्हती, ती या शिवाच्या पदरात लाभली. जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला की ज्याला सैनिकांसाठी ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले. एकमेव राजा, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. आणि राजे मोहिमेसाठी सगळे नियोजन करायला लागले आणि 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत खुद्द महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीदांना बसवण्यात आलं शिवरायांचं वेश घेऊन. पण दुर्दैवानं दोन्ही पालख्या एकमेकांच्या समोर आल्या आणि राजे म्हणाले, शिवा, ए शिवा, अरे चल सोबत,
दोघं लढू रे चल. शिवा म्हणला नाही राज, राज तुम्ही बिनगोर जावा राज, राज या रयतेला माझ्यापेक्षा तुमची गरज अधिक आहे राज, राज तुम्ही जावा. तसा शिवा म्हणाला राज तुमचे कापड जावा अंगावरती घातली का नाही तवाच येऊ शिवा मी आला बर का राज, राज आता उरलाय फक्त येऊ शिवाजी राजाचा देह आहे बर का राज, राज शिवा मेला बर का राज. सांगा शिवा गेला पण जाताना शिवाजी राजांचं नाव इतिहासात कोरून गेला सांगा राज. आणि शिवा जायला निघाला. जाताना पालखी शिवाजी राजांकडे बघत होती आणि शिवानं शिवरायांना शेवटचं बघून घेतलं. सह्याद्री सारखा राजा शिवाच्या डोळ्यात मावत नव्हता. अरे पंढरपूरला गेल्यावरती विठ्ठलाला जसा भक्त भेटतो रे आणि येताना त्याचा पाय निघत नाही तसा शिवाचा पाय निघत नव्हता. पांडुरंगाला आपल्या शेवटचं डोळं भरून शिवानं बघितलं होतं आणि आपला पांडुरंगा समान असणारा शिवबाला डोळ्यात साचवून निजड्या छातीनं शिवा सिद्धी जोहरच्या भेटीला खाली गेला. पालखीतनं शिवा खाली उतरला. सिद्धी जवळ आला. सिद्धीनं शिवाचा हात धरला आणि शामेनात घेऊन गेला आणि खलबत्ते चालू झाले. त्यावेळी त्याचे सगळे सरदार समोर उभारले होते आणि त्या सगळ्या सरदारातले 2 सरदार त्या सिद्धी जोहरकडं आणि त्या शिवाकडे सारखे बघत होते. त्यातला तो सरदार उठला म्हणला हुजूर ये सिवा नहीं हो सकता. दोस्तों मैंने क्या बकते हो कैसे सिवा नहीं हो सकता. तसं म्हटला हुजूर तो होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. तो म्हटला हुजूर मैं मेरे अब्बाजान के साथ म्हणजे अफजल खाना बरोबर याला भेटायला गेलो होतो त्यावेळी मैंने बघितले की कृष्णाजी भास्कर ने इसके सिर पर एक वार किया था, उस वार का घाव अभी है का नहीं देखो. तसा उठला सिद्धी म्हणला सच बता, सच सच बता बेमौत मारा जाएगा तुझे शिवा. तसं म्हटलं अरे होय मीचा शिवाजी महाराज, अरे सच बता बेमौत मारा जाएगा. अरे होय मीचा शिवाजी महाराज. त्यानं लकलकीनं गीतलावर बाहेर काढली. सप्प करण्यात आली. शिवाचा जिरटोप खाली पडला. खून जाणवली नाही. परत म्हणाला सच बता, सच सच बता बेमौत मारा जाएगा तुझे शिवा. शिवा कशात म्हणाला अरे होय मीचा शिवाजी महाराज. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे काय. हे जसं ऐकलं तसं त्यानं लकलकीनं घेतल्यावर बाहेर काढली. सप्प करण्यात चालवली. शिवाची गर्दन खाली पडली. शिवाच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शिवा सांगत गेला सांगा माझ्या राजाला तुमचा शिवा मातीत नाही मेला तर तुमचा शिवा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात हे सांगत गेला. शिवा काशीद नावाचा अध्याय तिथं संपला.